श्रीराम नमस्कार. आज 7 जुलै 2024 भगवद्गीता व मनुष्यजीवन भाग 28. काही खाजगी कारणास्तव 1 महिना रेकॉर्डिंग करता आलं नाही, त्यामुळं मी आपली सर्वांची क्षमा मागतो. कारण बऱ्याच जणांचा SMS आणि फोन आला की पुढचं निरूपण येत नाही आहे म्हणून. तर काही अशा गोष्टी होत्या की आपल्यासमोर सांगू शकत नाही, पण आता ह्यापुढं रेग्युलर निरूपण होईल. आपण जेव्हा कर्मसन्यास योग, ज्ञान कर्म संन्यास योग, त्याच्यामध्ये विज्ञान हा शब्द आपण अजून एक ॲड झालेला होता, किंवा कर्मयोग ह्या अनुषंगाने जेव्हा भगवद्गीतेचं निरूपण केलं जातं तेव्हा ती साखळी काय आहे. तर ती साखळी आपल्याला न तुटता लहान मूल ते वृद्धत्व हा जो एक भाग आतो की किंवा ती जी चेन आहे, तर ती चेन आपण जपताना आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी कशा प्रकारे घडत जातात. आपली देहामधली सुरुवातीची मनुष्याची लहानपणी असलेली स्थिती, मानसिक स्थिती किंवा आपला देह हा जसा त्याच्यामध्ये बदल घडत जातो, तसा मनुष्याच्या प्रत्येक कृतीमध्ये, ध्वनीमध्ये, आकाशामध्ये, ध्वनी म्हणजे आकाश, ह्याच्यामध्ये बदल होत जातो, दिसण्यात बदल होत जातो. तसं वैचारिकता ही जी आहे, पहिल्यांदा आईच्या पोटातला गर्भ जन्म म्हणजे अर्जुन विषाद योग आहे. त्याच्यानंतरचा दुसरा धडा किंवा दुसरा भाग हा त्या मुलाचं आईच्या गर्भात असणं, हा सांख्य योग आहे. तर ह्या दोन योगांच्या अनुषंगाने कर्म संन्यास योग हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला आहे. जेव्हा अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की तू मला हे जे कर्म सांगत आहेस, मी पहिल्यापासनं हे केशवा तुला हे सांगतोय की मला युद्ध करायची गरजच नाही आहे, कर्म करायची गरजच नाही आहे, कारण मला कर्मफलचा मी अपेक्षितच नाही. मग ज्या अवस्था आपण मागील भागात बघितल्या की अर्जुनाने सांगितलं की मी नातेवाईकांच्या विरुद्ध लढणार नाही, मला जे सगळे माझ्या समोर आहेत, भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत आणि इतर कौरव बंधू आणि त्याची जनता, यांचे कोणाचीही तळतळाट मला घ्यायचे नाही आहेत. आणि ह्यांना मारून त्यातनं निष्पन्न काय होणार आहे, तर एका राज्याचे आम्ही राजपुत्र होणार आहोत. हा अर्जुनाचा त्यावेळचा असलेला दृष्टिकोन. भगवंताचा ह्यावेळी असलेला दृष्टिकोन असा की धर्मस्थापनेसाठी या सर्व गोष्टींचा नाश होणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या प्रत्येकातलं, म्हणजे भीष्माचार्य जर झालं तर भीष्माचार्यांमध्ये जेवढे गुण होते, अवगुण तसं म्हणलं तर काहीच नव्हते. पण फक्त कौरव सेनेला दिलेला पाठिंबा हा एकच. आणि दुसरी गोष्ट, आपल्या घराण्यातल्या एका स्त्रीचा अपमान होत असताना राखलेलं मौन व्रत, या दोन गोष्टींची शिक्षा, म्हणजे त्याचं एक वर्गीकरण करायचं झालं तर हे अधर्मात मोडतं. म्हणून भीष्माचार्यांचा वध होणं गरजेचं होतं. तसंच द्रोणाचार्य हे गुरुतुल्य असून गुरुच होते. शस्त्रविद्ये प्रवीण असलेले द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे ज्या पद्धतीने शिक्षण केलं, त्यामध्ये त्यांनी गुरुला वास्तविक माहिती असायला पाहिजे की उत्तम काय आणि वाईट काय. इथं चांगलं आणि वाईट काय म्हटलेलं नाही, तर उत्तम काय आणि वाईट काय. उत्तम हा गुण असतो
आणि चांगली ही वर्तणूक असते. म्हणजे गुण जे होते कौरवांचे, त्या कौरवांच्या गुणांकडं जरी त्यांनी कानडोळा केला तरी तो स्वार्थासाठी केला. कारण त्यांना घ्यायचा होता तो बदला. आपला स्वतःचा एका गायीसाठी आणि थोड्याशा राज्यासाठी झालेला अपमान याचा बदला घेण्यासाठी हे सगळं रचलेलं, ह्या सगळ्या झालेल्या गोष्टी या सर्व विधात्याच्या अनुषंगाने अधर्मामध्ये मोडतात. कृपाचार्य, जसं आपण म्हणतो की आपला गुरु एखादा एक लहानपणी गोष्ट आपण वाचलेली असते की मनुष्य जेव्हा बुद्धी गहाण ठेवतो तेव्हा त्याला कळत नाही की आपण काय करतो. आणि प्रत्येकाने लहानपणी एक गोष्ट वाचलेली की एका दरीपाशी एक बकऱ्यांचा कळप जातो आणि बाकीच्या बकऱ्या फक्त त्या पुढची जी बकरी असते त्याच्या पाठीमागं चालायचं काम करतात. आत्तासुद्धा आपण रस्त्याने गेलं तर हे आपल्याला पाहायला मिळतं. ती पुढची जी बकरी असते, नायक बकरी असते, ती दरीमध्ये उडी मारते आणि तिने मारल्याबरोबर बाकीच्या बकऱ्या विचार करत नाहीत, त्याही उडी मारतात आणि स्वतःचा जीव गमवतात. तसं कृपाचार्यांचं झालं. नाही तर कृपाचार्यांचं जर आपण महाभारताचा अभ्यास केलात तर कृप आणि कृपी हे दोघं जण भाऊ बहीण होते, तर त्यांचा कुठं वास्तविक दोष हा नव्हताच, पण अनुमोदन हे खूप महत्त्वाचं असतं. मग अधर्मासाठी एखादी गोष्ट जर आपल्या सर्वसामान्य जीवनात एखादा आपला बाजूचा चुकीचा करत असेल आणि जर तुम्ही त्याला अनुमोदन देत असाल, तुम्ही म्हणाल मी तटस्थ राहतो, मी तर बोलतच नाही, तो त्याचं काही करेल, तर त्याला अनुमोदन म्हणतात. ते तटस्थ भूमिका नाही होत. तुम्हाला माहिती असतं की दोन मित्र, एक ह्याच्यावरनं तुम्हाला एक आठवलं म्हणून सांगतो. एक डॉक्टरांनी खूप छान उदाहरण दिलं होतं की कशी माणसाची वृत्ती, म्हणजे हाच जो कर्मयोग आहे ना, हा इतका चुटकीसरशी त्यांनी समजून सांगितला होता की काय गंमत असते बघा. 3 मित्र असतात, तिघही घनिष्ठ मित्र असतात, छानपैकी एका ट्रिपला जातात, सगळं छान मजा करतात, सगळे बरोबर असतात आणि येताना त्यातला एक जण, ज्याचं मध्ये घर लागतं किंवा गाव लागतं, तिथं उतरतो. ते उतरल्यानंतर बघा 3 घनिष्ठ मित्र जे एकोप्याने समविचारांनी देवदर्शनाला गेलेले असतात, कुठेही काही तंटा नाही, काही नाही, काही नाही. आणि त्यातला एक जण मध्ये येताना रस्ता लागतो, तो उतरतो. तो उतरला की जसा तो त्या गाडीतनं किंवा त्या बैलगाडीतनं उतरतो किंवा काही तुम्ही त्याच्यामध्ये म्हणू शकता, की बाकीचे 2 मित्र जे त्याचं गुण गात होते तो असताना त्याचे दोष गायला किंवा सांगायला सुरुवात करतात की अरे तो असंच वागत होता, तो तसंच वागत होता, मला ते पटलंच नाही. क्षणामध्ये, जीवनामध्ये, ह्या क्षणामध्ये प्रत्येकाच्या आयुष्याच्या रोजच्या नित्यनियमामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत, ज्याला भगवंतानी अधर्म म्हटलेलं आहे. की क्षणामध्ये एकत्रीकरण असलेली गोष्ट जर ती एक त्यातला घटक वेगळा केला तर त्याची अवस्था बदलते. हे डॉक्टरांनी सांगितलं होतं आम्हाला गुण समजावून सांगताना, सत्व रजतम. कारण आधीच सांगितलं होतं की मला ते प्रत्येक वेळी एक गोष्ट ते 14 वेळा समजावून सांगायचं आणि मला ते कळायचंच नाही. आणि या गुणांच्या बाबतीत तर नाहीच नाही, कारण सत्वगुण कशाला म्हणतात हेच माहीत नव्हतं. म्हणजे एखादा चांगला वागला तर तो सत्वगुण असं माझ्या डोक्यात होतं. म्हणजे एखादा जर रागीट असेल तर तो तमोगुण आणि एखादा मिश्र असेल तर तो रजोगुण, असं माझ्या डोक्यामध्ये त्या कल्पना होत्या. पण गंमत अशी आहे की त्यांनी समजावून सांगताना हे भगवद्गीतेतलं आहे, हे फक्त मला ज्या अनुषंगाने सांगितलं उदाहरणाने ते मी तुम्हाला सांगतोय की मनुष्य देहामध्ये सत्व रज तम हे 3 गुण असतात. ह्या 3 गुणांपैकी हे 3 सख्खे मित्र आहेत.
एकमेकांबरोबर प्रवास करणारे आहेत. हा जो सत्वगुण जर उतरला, आपण असं धरून चालू की तिघही जण एका गाडीतनं प्रवास करतात, सत्व रज तम, हा सत्व जर उतरला तर रज आणि तम हे एकत्र होतात आणि ते ठरवतात की हा सत्व किती वाईट आहे, किंवा त्याच्या बाबतीत बोलणं सुरू करतात. आणि ही जी अवस्था येते ही म्हणजे मनुष्य देहामधली वैचारिकता तुमची बदलाची अवस्था असते, जी आत्ता अर्जुनाची झालेली होती. की भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, तू जे सांगतोयस किंवा जिथनं आपण भगवद्गीता सुरू केली की हे सगळे माझे, मी ह्याच्यातनं संन्यासच घेतो, भिक्षा मागून जगतो, आणि तुला ते सोपं वाटतंय, तुला काहीच करायचं नाही आहे. म्हणजे इथपर्यंत येऊन भगवंतांनी त्याला अर्जुनाला जे समजवत होते ते अर्जुनाला समजत नव्हतं. हेच उदाहरण इथं आहे की सत्व रज तम हे 3 गुण जेव्हा त्यातला एखादा बाजूला होतो तेव्हा 2 हवी होतात माणसाच्या देहात. ह्यांनी मनुष्याची वैचारिकता बदलते, मनुष्याचं शरीरातलं असलेली दळणवळण यंत्रणा म्हणजे आरोग्य हे बिघडतं किंवा सुधारतं. ह्याच्यातला जो गुण हवी होतो त्या गुणाच्या अनुषंगाने ते व्यक्तिमत्व ओळखलं जातं. पण इथं भगवंतांनी पहिल्यांदा अर्जुनाला सांगितलं होतं, ज्ञान तुला प्राप्त झालेलं आहे, ज्ञानाने तुला कर्म काय हे कळलेलं आहे. की जेव्हा अर्जुन तयार झाला होता, आपण मागील भागात पाडलं की गांडीव उचलून तयार झाला होता, पण मनामध्ये प्रश्न होता. आणि संन्यास म्हणजे तेव्हा ज्ञान कर्म संन्यास योग होता. म्हणजे तिथनं ज्ञान ही प्राप्ती, ही अवस्था अर्जुनाच्या देहामध्ये प्राप्त झालेली आहे. ज्ञानी आता होताच, पण झाला. मुलगा ग्रॅज्युएट होताच, पण आता जर्मनीचा कोर्स केलेला आहे म्हणजे ज्ञानी झाला, कारण त्याला जर्मन पण कळायला लागलं, म्हणजे जर्मनातला ज्ञानी झाला, विशेष ज्ञान. तसं अर्जुन हा ज्ञानी होता म्हणून भगवंतांनी त्याच्याजवळ ज्ञान प्रदान केलं, जे सर्वसामान्य प्रजेला, जनतेला सहजतेने प्राप्त होते. मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतात की अर्जुना, तू जे कायम सांगत असतोस ना की मी संन्यास घेतो, संन्यास घेतो, संन्यास घेतो, तर तुला लक्षात आलं नाही, सांख्य योग हा आपण योग बघितलेला आहे 2रा अध्यायातला. तर सांख्य योग हाच कर्म संन्यास योग आहे. ब्रह्माची उत्पत्ती सांख्यामध्ये अनेक विशिष्ट गुणांनी जो योग तयार होतो तो सांख्य योग. मग हे गुण उत्पत्तीच्या वेळी तयार होतात, तेव्हाची वैचारिकता वेगळी होती. तेव्हा अर्जुन युद्धासाठी पूर्ण ढेपाळलेला होता, ढासळलेला होता. ॲडमिशन घेतल्या पहिल्यांदाच 10वीचं शिक्षण किंवा 10वीचा अभ्यासक्रम शिकवला जात नाही, पण पहिलीच जे सूत्र असतं ते 10वीच्या अभ्यासामध्ये येतं. तसं सांख्ययोग हा भगवंतानी अर्जुनाला जो सांगितला, ब्रह्मापासनं उत्पत्ती होणाऱ्या गोष्टी या कर्माशी कसे निगडीत आहेत हे तू अर्जुन विसरलास का? की मी तुला ज्ञान समजतोय, स्थित प्रज्ञ समजतोय, असा तू परत मला आत्ता हाच प्रश्न विचारतोयस. मग तेव्हा अर्जुन मला विचारतो की अर्जुन कृष्णाला विचारतो की ठीक आहे केशवा, पण मला एकदा असं वाटतं की तू परत एकदा नीट सोपं करून सांगायचं की कर्मातनं संन्यास कसा प्राप्त होतो, आणि हे उत्तम फळ असं तू कसं म्हणतोस. असं काहीच नाही आहे का की मनुष्यानी कर्म करूच शकत नाही किंवा कर्म नाही केलं म्हणजे अशी काही नाहीच आहे का कृती, की ज्याचं आपण तू म्हटलास की मनुष्याला कर्म हे करायलाच पाहिजे आणि त्याचं फळ त्याला प्राप्त व्हायलाच पाहिजे. मग असंच तुला म्हणायचं आहे का की प्रत्येक देह, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक प्राणी मात्र हा कर्माशिवाय जगूच शकत नाही. तर ते मला मान्य आहे, पण
त्याच्या फळाची अपेक्षा रहित तो जगू शकतो हे काही मला समजत नाही आहे. आणि मग इथं भगवंतानी अर्जुनाला सांगितलं की तू एक अर्जुना तू लक्षात घे की तू मला काय म्हणाला होतास की मी संन्यास घेतो. मग संन्यास जर घेतलास, इथं भगवंतानी अर्जुनाला परत सांगितलं की सूक्ष्म देह आणि स्थूल देह, की सूक्ष्म देहासाठी कुठलीच अन्नाची गरजही नसते. तर एक तो चैतन्य आहे ते. म्हणजे एखाद्या विद्युत गृहातनं जेव्हा वीज निर्माण होते तर ती वीज ही वीजच. ती जो निर्माण करणारा जो रोटर असतो तो बघा फिरत असतो, ते ब्रह्मांड आहे. त्या ब्रह्मांडातनं फिरता फिरता ती ऊर्जा निर्माण होते. त्याप्रमाणे हा आपल्या देहामधला चैतन्यमय आत्मा आहे, जो हा फिरता फिरता आपल्या देहामध्ये स्थित होतो. आपल्या देहाची निवड तो करतो की आता मला इथं जायचं आहे आणि ह्या देहाचे, ह्या मनुष्याचे जे अपत्य होणारे त्याचे भोग एवढे आहेत. एक आपण जशी सूची आपल्याला मिळते की अमुक अमुक अधिवेशन आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत, तसं आत्म आणि आत्मस्वरूप या गोष्टी ठरवतो की कुठला देह धारण करायचा. तेव्हा त्या ठिकाणी किंवा त्या स्थितीमध्ये तो आत्मा तो देह धारण करतो. भोगत नाही, देह धारण करतो. कारण आत्मा हा त्या विजेसारखा आहे की तो काही वेळेकरता तुम्हाला मदत करत असतो तुमचे भोग संपवायला. म्हणून परमेश्वरांनी दिलेली ही तुम्हाला एक पॉवर बँक आहे, ही याचा तुम्ही वापर करा. आपल्या घरात वीज असते, आपण काय दिवसभर वापरत नाही. बाहेरचा प्रकाश आला की आपण लाईट बंद करून टाकतो आणि आपल्याला सगळं दिसायला सुरुवात होते. पण अंधार झाला की लगेच आपण लाईट लावतो. मग हे जे लाईट लावणं आहे किंवा घरातली जी वीज आहे किंवा घरातला जो प्रकाश आहे, हाच मनुष्य देहामधला अंतरात्म्यातला परमात्मस्थित एक अणूचा कण आहे. की तो सदोनसदी जरी कार्यान्वित असला तरी त्याची तुम्हाला प्रत्येक क्षणी गरज लागत नाही. कारण मनुष्याला भगवंतानी, आपण दुसऱ्या योगामध्ये अर्जुन विषाद योगात बघितलेलं आहे की परमात्म्यानी मनुष्याला सुबुद्धी आणि कुबुद्धी ह्या दोन बुद्धी वाटलेल्या आहेत. घरात उत्तम उजेड आहे आणि आपण लाईट लावून ठेवले तर आपण म्हणतो कशाला लाईट जाळतोयस म्हणून. तेव्हा आपल्याला लाईटची की त्या प्रकाशाची गरज नसते. तसंच आपण रोजचं नित्य क्षणोक्षणी जे जीवन जगत असतो तेव्हा त्या प्रत्येक क्षणी त्या परमात्म्याला आवाहन करायची, आठवण करायची आपल्याला गरज नसते. फक्त त्याचे जे नीतिनियम आहेत ना ते आपल्याला अंगीकारावे लागतात. अंगवळणी पडले पाहिजेत ते. ज्याला आपण सर्वसामान्य जीवनामध्ये घरात आले की लाईट, हाताने लाईट बंद करायची सवय पाहिजे. ही सवय म्हणतो की ती बंद केली की तो परमात्म्याचा अंश तात्पुरता तुमच्या देहाशी एकरूप असतो, पण स्वतःचं अस्तित्व दाखवत नाही. जसं त्या वाहिकेमध्ये वीज ही असतेच, पण जोपर्यंत तुम्ही बटन दाबत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की त्याचं अस्तित्व आहे का नाही. मग जेव्हा बल्ब लागतो, दिवा लागतो, तेव्हा तुम्हाला कळतं की विजेचं अस्तित्व आहे. आणि मग जेव्हा तो बल्ब जातो तेव्हा आत्मा असून स्थूल देह हा नष्ट होतो. लक्षात घ्या, नीट समजून घ्या. आपण आपला परमात्मा, आपला देह याची ओळख ह्या उदाहरणातनं करून घेत आहोत. घरात आलेलं लाईटचं कनेक्शन हे परमात्मा रूपी आहे. त्यातनं वाहणारी वीज हा आत्मा आहे आणि लागलेला बल्ब हा आपला देह आहे. आणि जो स्विच आहे ही आपली सद्विवेक बुद्धीनी चालणारी गोष्ट आहे. आणि ज्यावेळी वेळ संपते, श्वास संपतात, त्यावेळी तो बल्ब फ्यूज होतो. म्हणजे तो बल्बच्या आतमधला धागा जे असते तार तुटते. तशी मनुष्याच्या जीवनामधली ती तार तुटते आणि मनुष्य निष्क्रिय होतो. म्हणजे देह अचेतन होतो.
त्याला मृत्यू म्हणतात. पण हा बल्ब जेव्हा जातो, हा देह जेव्हा पडतो किंवा हा देह जेव्हा म्हणजे गतप्राण होतो, तेव्हा तो आत्मा त्या बल्बच्या बाहेरच्या अवस्थेपर्यंत येऊन थांबलेला असतोच. म्हणजे आत्मा हा आपल्या देहाच्या बाहेर येऊन असतोच. मग आपण तिथं नवीन देह लावतो, देह म्हणजे नवीन बल्ब लावतो, आत्मा तोच, परमात्मा तोच, आणि आपण बटन चालू करतो, ती बुद्धी चालू झाली की तो बल्ब परत लागतो. मग तो कधी 10 वॉटचा असतो, म्हणजे तुमचं ह्या जीवनातलं जन्माचं ह्या योनीतला आहे, कधी 100 वॉटचा असतो, तो ह्या योनीतला आहे, पण आत्मा तोच. मग हे इतकं सोपं गणित आहे. हे सोपं गणित अर्जुनाला माहिती असताना, आता हे उदाहरण आपल्याला समजण्यासाठी म्हणून दिलं, पण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू संन्यास घेतलास, ठीक आहे, चल घेऊन टाकलास संन्यास, काय करशील? तो म्हणतो, केशव मी भिक्षा मागेन आणि भिक्षा मागून माझं उदरनिर्वाह करेन. मग भिक्षा मागणं, जी व्यक्ती सज्ञानी आहे, कर्तबगार आहे, त्यांनी भिक्षा मागणं हे अधर्म म्हणून मानलं गेलेलं आहे. बघा कसं आपल्या जीवनामध्ये येतात ही उदाहरणं. भगवंत अर्जुनाला सांगतायत की तू जो म्हणलास की मी संन्यास घेईन आणि भिक्षा मागून खाईन, पण मला यांच्या मारण्याने मला जे धन मिळेल ते त्यांनी खाऊन मी काही जगणार नाही. तर म्हणलं की तू जे भिक्षा मागशील ते अन्न पार्था कोणी कमवलेलं आहे? तर ज्यांनी तुला भिक्षा दिलं त्यांनी ते कसं कमवलेलं आहे? त्या कर्माच म्हणजे ज्या प्रकारे मनुष्य अन्नासाठी आपण धन जमा करतो आणि अन्न गोळा करतो, त्या अन्नाला त्या धनाचा गुण येतो. मग तुला माहिती आहे का की जे तुला भोग स्वरूपात मिळणार आहे, जे तुला दान म्हणून मिळणार आहे, जे अन्न मिळणार आहे, हे उत्तम घरातलं आलेलं आहे. मग ते जर चुकीच्या घरातलं आलेलं असेल, तुम्ही चुकीच्या घरातलं अन्न खाल्लं, तर त्या माणसाच्या त्या घरातल्यांचे कर्मभोग हे निम्मे तुझ्या वाट्याला येतील. हे तुला कर्माचा सिद्धांत माहिती आहे का? तुला ज्ञान असताना सांगितलं होतं. अर्जुन काय म्हणतो, कृष्ण अर्जुनाला काय म्हणतो, तुला ज्ञान असताना सांगितलं होतं. म्हणजे ह्या क्षण अर्जुन अज्ञानी अवस्थेत आहे, म्हणजे बुद्धी आहे, सगळं आहे, पण समजूनच घेत नाही. आपल्याला माहिती असतं, गुरु आपल्याला सांगत असतात. अर्जुन हा श्रीकृष्ण हा अर्जुनाचा गुरु पण होता, मित्र होता. पण इथं भूमिका कशाची आहे? तर तुम्हाला ज्ञान देणारा एक अधिकारी व्यक्ती अशा भूमिकेतनं तो ज्ञान देत आहे की तुला मी सांगितलं होतं. कधी? तेव्हा की तू जसं त्याच्यामध्ये तुला अन्न आपल्याला ग्रहण करायला मिळतं, तसं त्या माणसाची कर्म पण आपल्याला घ्यायला लागतात. अर्जुना, तू कोणाचा जर एक द्रव्याचा जर एक थेंब घेतलास, थेंब एवढ्यासाठी म्हटलं कारण द्रव्य हे कुठल्याही स्वरूपात येऊ शकतं, घन, द्रव, अजून कुठल्याही स्वरूपात येऊ शकतं. ते जर योग्य तऱ्हेने कमवलेलं नसेल, ते अगोदरच जर दोषी असेल, तर ते दोष, ते कर्म हे तुलाही भोगाला लागेल. मग तू मला सांग, तू कर्म न करून कर्मात अडकणारच आहेस की नाही? असा भगवंत अर्जुनाला प्रश्न करतो. आपल्या सध्या सर्व सामान्य जीवनामध्ये आपण आत्ता जर बघितलं गेलं तर हा जो भाग आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आम्हाला जेव्हा डॉक्टर सांगायचं की कोणाच्या घरचं खाऊ नका किंवा कुठं काही परान्न वर्ज्य पाहिजे, हा गैरसमज होतो माणसाचा. परान्न वर्ज्य म्हणजे काय? की आपल्याला माहीत नसतं की काय आहे आणि काय नाही. कारण ज्या प्रकारे ज्या मनुष्याने अन्न तयार केलं जातं, तेव्हा त्या स्त्रीमध्ये, त्या मनुष्यामध्ये त्या प्रमाणचे विचार असतात. ते अन्न कुठनं खरेदी केलं, काय खरेदी केलं,
कुठल्या पैशांनी खरेदी केलं हे आपल्याला काहीही कळत नाही. त्याचे भोग हे तुम्हाला तुमच्या झोळीमध्ये पडतात. मग असं जर आपण 4 जणांच्या घरी जर जाऊन जेवलो तर आपलं काय होईल? आज जे विधी करतात, जे गुरुजी विधी करतात, जे आपण म्हणतो की काही कार्यासाठी विशिष्ट जणांच्या घरी कार्यसिद्धीसाठी जातात, तिथं जेवायला जातात, त्यांच्या घरची अवस्था बघा. मुलांची लग्न होत नाहीत, मुलींची लग्न होत नाहीत. गडगंज पैसा. नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन बघा, गडगंज पैसा, सोन्याने मढलेल्या बायका असतात. शहरामध्ये तुम्हाला एवढं सोनं चांदी मिळणार नाही. एवढ्या आईबाप मुलीचं लग्न करताना विचार करत असतात की माझ्या मुलाला मुलगी ही किती पैसे घेऊन येईल, किती दागिने घेऊन येईल. तर ते तिकडची मुलगी करत नाहीत. का करत नाहीत? त्यांना माहिती असतं की पैसा कुठनं आला आहे. त्या घरामध्ये स्थैर्य नसतं, शांती नसते, पितरांचा वास असतो. सांगायचं कारण मुद्दा हा, परान्न परद्रव्य हे विष समान आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की परान्न आणि परद्रव्य कोणाचीही संपत्ती घेऊ नका. कोणी दिली तरी घेऊ नका. त्याचं कारण असं की हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परमात्म्याने दिलेला लोभाचा क्षण आहे. डोळे उघडून तुम्हाला त्याच्यामध्ये विचार करायला पाहिजे की हा मला ही व्यक्ती का देतो आहे, कशासाठी देतो आहे, हे कळणं गरजेचं आहे. आणि कोणाचंही काहीही घेऊ नये. त्याचं कारण असं, आणि जर घेतलं तर त्या माणसाचे दोष गुण दोन्हीही, फक्त दोष नाही म्हणत आहे, गुणदोषांसकट स्वीकारायला लागतं. आणि मग ते तुम्ही स्वीकारलं आणि जेव्हा तुमच्यावर ते भोगायची पाळी येते ना, तेव्हा कळतं की आपण उगाच घेतलं. मग आपण त्याच्यासाठी 10 शांत्या 10 गोष्टी करत बसतो की अमुक आम्ही यांचं द्रव्य घेतलं, यांची जमीन लाटली, यांचे घर लाटलं, यांचे दागिने लाटले, आम्ही मागितले नव्हते त्यांनी दिले. पण तुला अक्कल होती ना, तू नाकारायला पाहिजे होतंस. तुझ्याकडे कमी होतं का? आईला आपण लग्नामध्ये बाहेर उभं करतात. का उभं करतात? जिनी जन्म दिला तिलाच बाहेर, म्हणजे तिचीच नजर लागावी. आपण असं म्हटलं तर किती हे महापातक आहे. मातृदेवो भव, पाहिजे देवाच्या अगोदर तिचा प्रणाम केला जातो. तिचीच नजर त्या आपल्या अपत्याला लागते आणि ती निघता निघत नाही अशी नजर लागते. म्हणजे किती महादोष आहे की हा परमात्म्याचा किती मोठा खेळ आहे. मग आपण हे नुसतं बघायचं का लग्नामध्ये जाऊन तिथं बाहेर जाऊन गप्पा मारत बसायचं? कुठले आपण बघितलं की आता सध्या लग्नामध्ये गेलो, मग आतमध्ये मुलीचं लग्न चालू असेल तर ती आई बाहेर येऊन थांबते, किंवा मुंज चालू असेल की ती बाहेर येऊन थांबते. की का थांबते? की नजर लागू नये म्हणून. पण तिने तेव्हा काय कृती करायची असते हे कोणाच्या माहिती आहे का? ती येऊन बाहेर जाऊन मोबाईलवर बसते, कोणतरी तिला अरे हिला बाहेर ठेवलं म्हणून तिच्याशी गप्पा मारत बसते. शास्त्र काय आहे? भगवंत अर्जुनाला सांगतायत, अर्जुना शास्त्र काय आहे? दान केलंस, ज्यावेळी म्हणशील दान दिलं, अन्नदान दिलं, अन्नदान केलं, तू कर्माशी जोडला गेलायस. पण तुझा जो प्रश्न आहे अर्जुना, की असं कुठलं कृत्य आहे का की जे केलं तर कर्माचं त्या फळ मिळतच नाही? चांगलंही नको आणि वाईट पण नको. चांगल्याची अपेक्षा धरणं म्हणजे तुम्ही अपेक्षा धरणं, आणि त्यातनं चांगलं होईल का वाईट होईल हे तुम्ही तुमच्या मनात येणं म्हणजे परत फळाची अपेक्षा धरणं आहे. म्हणून मग इथं श्रीकृष्ण सांगतोय अर्जुनाला की अर्जुना, जर अन्नदान केलं ते तू करत नाहीस रे, ते दान करून मोकळा हो. आपण जे म्हणतो ना की हे मी केलं, ते दान करून मोकळा हो. म्हणजे ते तू केलंयस, हे माझ्या घरातनं गेलंय, माझ्या खिशातनं गेलंय, हे सुद्धा तू मनामध्ये आणू नकोस. ती अवस्था जर तुझी आली तर त्या कर्माशी तू निगडीत राहतच नाहीस. कारण हे तू अगोदर कबूलच केलेलं असतंच की हा देणाराही मी नाही आणि घेणाराही मी नाही. हे फक्त निसर्गाचं एक गणित आहे. त्याच्यामधनं माझ्या मार्गे, माझ्या थ्रू ही कृती पूर्णत्वाला गेलेली आहे.
मग हे तू जर प्राप्त केलंस की तू जो देतोयस ह्यांना तू जे मारणार आहेस, हे जे तुझ्या मनामध्ये प्रश्न जे आहेत, प्रत्येक वेळी तू काही ना काहीतरी करत आहेस, प्रश्न काढतोयस लहान मुलासारखे, तर ते एकदाच समजून घेतलंस की ह्याला मारणारा मीच नाही आहे. कारण तू कर्तेपणा घेतोयस. तुला मी 10 वेळा सांगतोय की तू कर्तेपणा घेऊ नकोस, तरी तू कर्तेपणा घेतोस म्हणून तू कर्माशी चिकटून आहेस. जर विधीने विधान केलेलं आहे, नियमांनी विधान केलेलं आहे, की तू एवढं लक्षात येत नाही आहे तुझ्या की आपल्या शत्रूला मारणं हा धर्म म्हणतात. पण हे तुझ्या अर्जुना लक्षात येत नाही आहे का? तू त्याला मारलं नाहीस तर ते तुला मारतील आणि ते धर्म सांभाळतायत किंवा ते धर्माला अनुसरून भला तो अधर्म करत असतील, पण त्या क्षणी तो धर्म होतो आणि ते आपल्या शत्रूला म्हणजे तुला संपवतायत. कारण अधर्माला धर्म हा शत्रूच वाटतो आणि धर्माचा शत्रू हा अधर्म असतो. म्हणजे तू हावी नाही झालास तरी ते हावी होतील. आणि ते त्यांचं वैचारिकता अशी आहे की आम्ही तुम्हाला मारून, म्हणजे कौरवांची वैचारिकता अशी होती की पांडवांना मारून आम्ही राज्य करू, तिथं त्यांची अपेक्षा आहे. पण इथं तू निरपेक्ष भावना ठेव. निरपेक्ष भावनेने जर तू युद्ध केलंस की तुला हे धर्माचं काम आहे, धर्मासाठी तू उभा आहेस, तुझा याच्याशी काहीही काडीचा संबंध नाही, हे जेव्हा तुझं मन स्वीकारेल त्या क्षणी तुझ्या हातनं होणारं कर्म हे उत्तम कर्म गणलं जाईल. त्याच्यासाठी तुझ्या झोळीमध्ये ना चांगलं फळ पडेल ना वाईट फळ पडेल. कारण तू एक गोष्ट लक्षात घे पार्था, ह्या कुरुक्षेत्रावरती ज्या झालेली साधना आहे कुरुराजाची, त्यांनी जो वर मागून घेतलेला आहे, त्यामुळं इथं हे जे समोर अधर्मी सुद्धा जे आहेत ना, त्यांना सुद्धा स्वर्गप्राप्तीच होणार आहे. पण मग तू स्वतः एवढं सर्व उत्तम असून धर्माच्या बाजूने तुला लढायची संधी मिळत असून तू कर्माला चिकटून आहेस. जो मनुष्य कर्माला चिकटून राहतो तो कर्म भोगण्यासाठी बंधनकारक आहे. म्हणून भगवंतांनी हा कर्म संन्यास योग सांगितलेला आहे. कर्माची केलेली कृती आम्ही केलं आहे हे ज्या क्षणी मनुष्याला वाटत नाही किंवा ते न वाटताच तो जी कृती करतो, सहजतेने करतो, त्या कर्माचं त्याला फळ मिळत नाही, म्हणजेच तो संन्यासी आहे. संन्यासी शब्दाचा अर्थच असा आहे. आणि मग ह्याच्यामध्ये क्रोध आणि संघर्ष या दोन गोष्टी येत नाहीत. संन्यासांमध्ये क्रोध आणि संघर्ष या दोन गोष्टी येत नाहीत. जो संन्यासी क्रोधी असतो, आता आपण बघतो की कुंभमेळ्यामध्ये आखाडे उभारले जातात. ह्यांचा आखाडा, त्यांचा नंगे साधू कुठनं येतात हिमालयातनं कोणालाही काही कळत नाही. तो कुंभमेळा होईपर्यंत सगळे आतमध्ये कुठं झालेलं असतं, कोणाला थांग पत्ता काही लागत नाही. पण जसं ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ते भरल्या त्यांचं काही आभूषणं काय, स्वतःचं एक सोन्याची पालखी काय, चांदीची पालखी काय, एक मोठमोठे जे जेवणाचे मोठमोठ्या पंक्ती काय, लंगर म्हणतात त्याला तिकडेच्या, तेवढे लंगर, जे तूप की कोणी बघितलंच नसेल असं उत्तम प्रतीचं तूप. भगवंतांनी याला विरोध केला आहे. सर्व सोडलं पण सर्वात आहे, हा संन्यासी नाही. थोडंसं कोणतरी म्हणलं काहीतरी की त्याच्यामध्ये राग, आपण टी व्हीवर बघत असतो, या संन्यासीला या साधूला राग आला, त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. मग तिथं आपण बघायला जातो, बर्फानी बाबा आहेत, हे बाबा आहेत, ते बाबा आहेत, हे करतात, ही जादू करून दाखवतात, इथं माणूस गायब करतात, निखाऱ्यावर चालतात. या सर्व अष्टसिद्धीमध्ये येतं, ज्या प्रत्येक मनुष्याला जन्मतःच अवगत असतात, फक्त त्या आपण त्याच्यावरती अभ्यास करत नाही. म्हणून त्या आपल्या देहामध्ये, आपला देह त्या विद्या स्वीकारत नाही. भगवंतांनी देह देताना पूर्ण विद्यापीठ बनवूनच पाठवलेला.
उत्तम दिलेलं आहे. भाजीचं फळ घरामध्ये आपण भाजी आणतो, पण ती करणारी गृहिणीच जर योग्य नसेल किंवा तिच्या हाताला तिला कंटाळा असेल, तिच्या हाताला चवच नसेल, तर ती भाजी बेचवच होणार आहे. आणि जर एखादी भाजी जर व्यवस्थित नसेल आणि उत्तम सुगरण असेल, तर ती भाजी चविष्टच होणार आहे, खाण्याजोगीच करणार आहे. याचा अर्थ जीवनामध्ये भगवंतानी परमात्म्यानी मनुष्यदेह जन्म घालताना जन्माला घातल्यानंतर उत्तम देह बनवूनच तुम्हाला पाठवलेलं आहे. ज्याच्या ज्याच्या हातामध्ये तुम्ही पडता त्या त्या अनुषंगाने तुमच्या जीवनाची अवस्था बदलत जाते. म्हणजे फळ झाडावरचं फळ तयार झालं हे त्या माळ्याला कळतं. ते फळ त्या टोकरीत येतं, त्या टोपलीत येतं. याचा अर्थ गर्भाशयातनं त्या बाळाचा जन्म झाला, या जगतात आलं. ते आता कोणाच्या हातात पडलंय हे महत्त्वाचं आहे. भगवंतानी इथं अर्जुनाला हेच सांगितलेलं आहे की तुझा जन्म झाला, तुझा जन्म ज्या पित्याच्या मार्फत झाला, तो ज्या तत्वाचा होता, तो ज्या गुणांचा होता, त्यातले काही गुण तू आता दाखवायला लागलायस असं मला वाटतं. कारण भीती हा त्याच्यामध्ये गुण होता. अर्जुनाला सुद्धा भीती होती. मी लढणार नाही, ह्यांना मारीन, मारल्यावरती मला शिक्षा होईल. शिक्षा काय होईल तर महापातक लागेल. आणि महापातक लागतात, जो मनुष्य महापातक लागेल म्हणून देशाच्या विरुद्ध काम करतो तो देशद्रोही मानला जातो. हे तू पार्था विसरू नकोस. प्रत्येक जीवामध्ये आई वडिलांचे गुण हे असतातच. पण अर्जुन हा काही उदरातनं जन्म झालेला नव्हता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात टेस्ट ट्यूब बेबी टाईप त्यांचा जन्म झालेला होता. पण ज्याच्या मार्फत जन्म झालेला होता त्याचे गुण हे या अर्जुनामध्ये उतरलेले होते, जे आता अर्जुनाच्या मार्फत या युद्ध क्षेत्रावर, युद्धभूमीवरती श्रीकृष्णाला अनुभवायला मिळत होते. आणि म्हणून इथं हा कर्मयोग, हा अर्जुन आणि श्रीकृष्ण याच्यामधला जो भाग आहे, हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला, अर्जुना तू परत सांख्यामध्ये ये, परत इंद्रियांमध्ये ये, परत त्याच गोष्टींमध्ये ये. ज्ञानेश्वरी असो, भगवद्गीता असो. अभ्यासाचा विषय असं काय असतं की प्रत्येक काही आपण म्हणतो ना की आपण अभ्यास करताना एखादा धडा काढतो आणि त्यातला एखादा, प्रत्येकाला सवय असते की काय उत्तर म्हणजे प्रश्न विचारला जाईल तर आपण असे चौकोन खून करून ठेवतो. तसं प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक व्यक्तीने जीवनामध्ये सांख्य योगातला 39 नंबरचा श्लोक, 39 श्लोकचा सांख्ययोगामधला 39 नंबरचा श्लोक आहे की हा कायम रोज आहे ना, पोथी वाचली नाहीत तरी चालेल, स्तोत्र वाचलं नाहीत तरी चालेल, नामस्मरण जप केलं नाहीत तरी चालेल, पण हा जो 39 नंबरचा जो श्लोक आहे, हा श्लोक आणि याचा अर्थ हा प्रत्येकाने रोज वाचावा. कारण तुमचं जीवन कसं जगायचं आहे, तुम्हाला मार्ग कुठनं आहे हे दाखवणारा तो श्लोक आहे. जसं ते सांख्ययोगामध्ये लावलेलं बीज हे फलस्वरूपामध्ये हे कर्मसन्यास योगामध्ये आलेलं आहे. आणि इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आता ते सांगत आहे की तिथं सांगितलेलं आहे, तुझ्यात रुजवलेलं आहे. रुजवूनसुद्धा, इतकं सांगूनसुद्धा तुझ्या मनामधले अजून प्रश्न जात नाही आहेत. आणि कर्म 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 करून तू चिकटून बसलेला आहेस. तिथंच सांगितलं सांख्ययोगामध्ये, सांख्य निवडक गोष्टींचा केलेला समूह. कशाला चिकटायला पाहिजे, देव जीवनातलं ध्येय काय, तर सांख्ययोग आहे. आणि मग सांख्ययोगापासून मग ह्या कर्म संन्यास योगापर्यंत हा जो मधला भाग आहे तो आपण अगोदर पाहिला. पण ह्या योगामध्ये हे सोडाचं आहे. सांख्ययोग हा नित्यजीवन आहे. जीवन कसं जगायचं आहे, उत्पत्ती झालेली आहे. ब्रह्मानी तेव्हा तुम्हाला जन्माला घातलं, तेव्हा सत्व रज तम हे 3 गुण घेऊन तुम्हाला जन्माला घातलेलं आहे.
आणि हे 3 गुण ज्या नक्षत्राच्या अंमलाखाली आले आहेत, किती उत्तम प्रकारे नियोजन आहे बघा. आपण त्याच्या ह्या मॅनेजमेंटला कुठं तोडच नाही की तुम्ही करूच शकत नाही. प्रत्येक देह ज्या क्षणी जन्माला येतो तेव्हा सत्व रज तम हे 3 गुण या सांख्ययोगाच्या अनुषंगाने त्याचा जन्म होतो. हे सगळे गुण त्याला परमेश्वर झालं, तू 5 स्टारमध्ये एंट्री केली आहेस, हे घे, ह्या फॅसिलिटीज आहेत तुला जगायच्या. कुठल्या घ्यायच्या ते बघ, कसं वागायचं ते बघ, किती वागायचं, कसं वागायचं ते बघ. एवढे श्वास आहेत तुझ्यासाठी, कसे घालवायचे ते तू बघ. आता सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, 10,000 रुपयाचं क्रेडिट घेतो, तो जुगारी जातो ना तेव्हा घेतो की आपण महाबळेश्वरला जातो की ते एक 50-100 रुपयाची ते कॉईन घेतो. किती आशा असते, काहीतरी लागेल, खडखड 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 तो आवाज येईल. 50 रुपये 40 रुपये घालवतो आणि एकदा 5 कॉईन मिळतात, त्यात आपल्याला आनंद होतो की मी 5 कमवले. अरे मूर्खा, 45 घालवले, त्याचं काय. लक्षात घ्या, जीवन असंच आहे. भगवंतांनी सांख्ययोगात सांगितलेलं आहे की तुला ह्या 10 गोष्टी दिलेल्या आहेत, सुरुवातीला दिलेल्या आहेत, नंतर कंप्लेंट करू नको. सगळे तुला 5 इंद्रिय, 5 ज्ञान, 5 कर्म अशी 10 इंद्रिय दिलेले आहेत. काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार, रिपू दिलेले आहेत. सगळी सूची दिलेली आहे तुला. वागाचं कसं, आता त्याच्यासाठी सुद्धा तुला गुरु, तुझे मातृदेव भव, आईला सांगितलेलं आहे. ती सुद्धा सोय तुझ्या आईकडे केलेली आहे. कोणी केली आहे? परमात्म्याने. प्रत्येक आई बापाला वाटतं ना आपलं पोरगं शिकावं. ती बुद्धी कोणी दिली? त्या परमात्म्याने दिलेली आहे. सांख्ययोग, हे सांख्ययोगात आहे. भगवंतानी ही लिस्ट दिलेली आहे. फक्त तुझा जन्म कोणाच्या घरात तुला टाकायचं हे तुझ्या पूर्वकर्मावरती आहे. पण तरी तुझा नवीन जन्म आहे, ही तुला सगळी बकेट लिस्ट घेऊन पाठवलेलं आहे. ते तू सगळे अप्लाय करायचेस जीवनामध्ये. पण गमतीचा भाग, ह्या कर्मसन्यास योगामध्ये येईपर्यंत मनुष्य सगळी बकेट लिस्ट मोकळी करून टाकतो. कारण काम, क्रोध, मोह, मत्सर, माया, अहंकार या रिपूंमध्येच तो अडकून राहतो. भगवंतानी तिथंही सांगितलेलं आहे की ठीक आहे, चल जाऊ दे, आता तू काय आता मोकळा झालेला आहेस, सगळं वाटोळं लावून आलेलं आहेस, सगळे पैसे खर्च करून झालेले. तो जुगारी जसा असतो ना, अगोदरच गाडी बुक करतो घरी जायची. गंमत बघा कशी असते. दारुडा अगोदर घरी जायची सोय करून ठेवतो, ते पैसे अगोदरच देऊन ठेवतो. याचा अर्थ तुम्हाला माहिती असतं तुम्ही हारणार आहात. तुम्हाला माहिती असतं की तुम्ही प्रमाणाबाहेर दारू पिणार आहात. याचा अर्थ तुम्ही नियमाच्या बाह्य चालणार आहात. मग भगवंतानी इथं सांगितलेलं आहे की जी व्यक्ती नियमाच्या बाह्य चालते, नियम सोडून जी चालते, ती अर्जुना जीवनामध्ये संन्यास प्राप्त करू शकत नाही. ती ह्या कर्माच्याच गडाळ्यामध्ये अडकून राहते आणि त्याला जन्मोजन्मी पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्याच्यामध्येच ती अडकून राहते. तुला राहायचंय? बघ, विचार कर. मी तुला काही सांगत नाही आहे. इथपर्यंत आणलेलं आहे तुला, मी तेव्हाच दिलेलं होतं सगळं. तुझ्यासारखा स्थितप्रज्ञ मनुष्य जर असता तर त्या गोष्टींचा तेव्हा तू आत्ता उपयोग केला असतास. म्हणजे आलं ते आपण फटाफट खर्च करून टाकतो. सेविंग काही नाही, SIP काही नाही, सगळं उधळून मोकळा झाला. आता काय करायचं? लॉक केलं आहेस 5 वर्षाचं. आता 5 वर्ष काही मला करता येत नाही. तरी इथं भगवंताने सोय करून ठेवलेली आहे. मी आहे, तू काळजी करू नकोस. फक्त मी सांगतो तसं कर, मला स्वाधीन हो, माझ्यामध्ये एकरूपता तू घे. आणि मग इथं भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना तू काम कर, तू माझ्यात स्वाधीन हो. हे जे मी कर्म करतोय ना आपण आता, ह्यांना जे आपल्याला मारायचं आहे ना, ह्याच्यामध्ये तू मारतोयस ना, हे तू डोक्यातनं काढूनच टाक. याने तुझं काही तुला कळणार नाही आहे. कारण तू कळून न कळल्यासारखं करतोयस. त्याला आडाडी म्हणतात, त्याला हुशार नाही म्हणत. ज्याला दान द्यायचं, तू म्हणतोयस ना की मी भिक्षा मागतो, ते उपयोग नाही. आता तुला सांगितलं,
कारण जे जे तू खाणार आहेस तो भोग तुझ्या पाठीशीच आहे. मग तो जर महाभयंकर असेल, संन्यास प्राप्त करणं, संन्यास घेणं, हे जर त्याच्यामध्ये महाभयंकर असेल तर तू त्याच्यामध्ये संन्यासी होऊ नकोस. तर त्याच्यासाठी तुला त्यांना जायला सांगा ना, त्याला जायला सांग ना त्याला, उठून पटकन. तर भगवंतांनी तिथं सांगितलेलं की तू हा संन्यास योग जर तुला प्राप्त करायचा असेल तर तुला माझ्याशी एकरूप होणं गरजेचं आहे. आणि जेव्हा जो मनुष्य भगवंताशी एकरूप होतो तो स्वतःचं अस्तित्व संपवतो. स्वतःचं अस्तित्व त्याचं राहत नाही. त्याला देर केली त्याचं स्वतःचं अस्तित्व राहत नाही. मग अशा व्यक्तीशी किंवा अशा मार्गे आपण जर जीवन जगत राहिलो, रोजच्या जीवनामध्ये आपण जर विचार केला की संन्यास काय, संन्यास या शब्दाचा अर्थ संन्यासी नाही. संन्यास म्हणजे त्यागणं. आत्ता काय चाललंय जीवनामध्ये, आत्ता जगामध्ये काय चाललंय, फक्त मला पाहिजे. आपण हिंदू धर्म किंवा इतर कुठल्याही धर्मामध्ये हे जे अटीनियम आहेत हे बाकी कशातच नाही आहेत. आणि त्यातल्या काही ओव्या किंवा काही ओळी अशा आहेत, योग असे आहेत की आपल्या ज्या नित्य जीवनासाठी आहे की कर्म संन्यास योग करताना ही पहिली 23 नंबरची ओवी आहे भगवद्गीतेमध्ये, कर्म संन्यास योगामध्ये, की जिथं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की तू सर्व सोडून दे, तू विचार करू नकोस. तुला सांख्य योगामध्ये ज्ञान दिलेलं होतं, ते तू त्याचा उपयोग केलेला नाही आहेस, तसं आपण करत नाही. आणि मग ती अवस्था येते की जिथं आपण सर्व खर्च करून बसतो, मग आपल्याला कोणतरी लागतं. मग ज्योतिषी लागतात, मग अजून कोणतरी अमुक महाराज लागतात, मग सगळे साधू संन्यासी जागृत होतात. पण हे साधू संन्यासी जागृत अवस्थेत असताना आपण किती त्या कुंभमेळ्यामध्ये दर्शनासाठी जातो. आणि इतकं सुंदर एक आत्ता आठवलं म्हणून सांगतो की ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की असं लोकांना वाटतं की त्या गंगेमध्ये डुबकी मारली की सगळेच पापं धुवून निघतात. पण ज्ञानेश्वरांनी वर्णन असं केलं आहे की जेव्हा तुम्ही मनुष्य देह जेव्हा गंगेमध्ये डुबकी मारतो तेव्हा त्याची सर्व पापं धुतली जातात. पण जेव्हा तो त्या पाण्याच्या वर येतो तेव्हा ती वरती पापरूपी झालर असते, ती त्याच्या अंगाला परत चिकटते. माऊलींनी ज्ञानेश्वरीत इतका सुंदर हा दृष्टांत दिलेला आहे. याचा अर्थ असा की तुम्ही कितीही कोणाच्याही नादी लागलात, पण कर्म जर उत्तम नसेल तर तुम्ही परत त्यातनं जेव्हा बाहेर येता तेव्हा सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या देहाला चिकटलेल्या असतात. म्हणून भगवंतानी अर्जुनाला सोपी पद्धत सांगितली की तू माझ्यात सामील होऊन जा, बाकी सगळं विसरून जा. माझ्यात सामील होणं म्हणजे माझ्या नियमांनी चालणं. तू कर्म करताना असं करणं की ज्याच्यामध्ये तुझं काहीच नाही आहे. मी तुला सांगितलं कर, तो फाशी देणारा कोर्टाने ठरवलेलं असतं की यांनी फाशी द्यायची, मग त्याला मर्डरर म्हणतात का? की यांनी मारलं म्हणून, यांनी खून केला म्हणून, मग त्यालाही कोणतं, त्याला खुनी म्हणायला पाहिजे. शासन नियम त्या परमात्म्याने ठरवून दिलेलं आहे की तो ठरवतो की कोणाच्या मार्गे कोणाला काय शिक्षा द्यायची ते. आणि मग इथं मग भगवंतामध्ये समाविष्ट होणं म्हणजे भगवंतानी जे नियम सांगितलेले आहेत, जे प्रत्येकाने सांख्ययोग 39 नंबर श्लोक जरूर पाहावा. मी आपल्या ग्रुपमध्ये तसे फोटो काढून तर नक्की पाठवीनच की तुम्हाला अजून सहज होईल. कारण मला लगेच ग्रुपवर येईल आमच्याकडे भगवद्गीता नाही किंवा कुठल्या गीतेत बघू, ह्यांची घेऊ का त्यांची घेऊ, त्याच्यापेक्षा मी फोटो काढून पाठवेन. फक्त रोज एकदा काही नाही जरी केलं तरी चालेल. इतकं लक्षात घ्या, मनुष्य प्रत्येक गोष्टीत स्वार्थात करतो. कर्म संन्यास योगाचा या एका ओळीसाठी मी हा अख्खा तासभर घालवतोय, कारण त्याशिवाय पुढचा कर्म संन्यास योग कळणार नाही आहे.
आपल्याला जे आपण जे करतोय ना ते त्या क्षणी तिथं सोडायचं आहे. या क्षणापासून मी काय सोडते ते एकदा सोडलं, पडला मनुष्य आयुष्य जीवनामध्ये जो घसरतो ना, आपण जो म्हणतो ना की काय हो काही केलं नाही, घसरला, पाय घसरला, नुसतं हो का, मग आपण दुसरा मनुष्य विचारतो कुठं घसरला, लक्षात येत नाही. पण अशा ठिकाणी त्याची कळ बसते, ती तुमच्या डायरेक्ट मूलाधार चक्राशी निगडीत होते. मग तेव्हा सांभाळणारा जो असतो ना तो हा परमात्मा आहे. म्हणून हा कर्मसन्यास योगामध्ये हा पहिला ओळच इतकी महत्त्वाची आहे की कर्म आणि संन्यास म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये आपण थांबलेलो आहे. हे मी ऐकतोय, हे मी बोलतोय, हे मी नाही बोलत आहे, हा तो बोलतोय आणि माझं तोंड बोलत आहे, हे ते माझे गुरु बोलत आहेत, मी त्याचं सांगतोय, मी म्हणलं की मी हेमंत बापट बोलतोय, संपलं. आपण कुठलंही कर्माच्या मध्ये अडकायचं नाही. हा जर नियम प्रत्येक माणसाने जर अडकवला, ठरवलं, हे जर मान्य केलं की करता करावी, तर तो फक्त परमात्मा आहे. उत्तम अजून उदाहरण सांगायचं म्हणजे कोयना नगरला जे रेल्वे स्टेशन आहे तो तुमचा परमात्मा आहे. आणि मग बाकीची जी पॉवर स्टेशन्स आहेत हे तुमचे संत आहेत. आणि त्यातनं अजून सब स्टेशन्स जे आहेत हे त्यांचे दुसरे गुरु आहेत. म्हणजे गुरु नंबर 2, पहिला परमात्मा, दुसरे जे आहेत ते सद्गुरू, तिसरे आहेत ते गुरु, आणि बाकीच्यापासनं ज्या माळा लागतात, झिगमगतात, हे म्हणजे तुमचे सगळ्या आत्ता बाजारातले असलेले तुमचे गुरु. कदाचित कोणालाही नाव ठेवू नये, पण सध्या भयान वास्तव हेच आहे. कारण मनुष्य देहावरती स्वतःवरती विश्वास नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण ज्याची श्रद्धा करायला पाहिजे, जे काम करायला पाहिजे ते तो करत नाही आणि नको त्याच्या पाठीमागं लागलेला आहे. कशाला ह्यांच्या मागं जा, त्यांच्या मागं जा करत असता. भगवद्गीता एवढा इतका उत्तम ग्रंथ आहे, मुलांना शिकवा. रामरक्षा आहे, मुलांना शिकवा. कारण या सगळ्यामध्ये कर्मसन्यास योग आहेत. काय करावं आणि त्या क्षणी काय सोडावं. हा कर्मसन्यासा ओदली फक्त पहिले 2 शब्द आपण आत्ता आज बघितलेत की काय कुठं आहे, ज्याला उत्तम कर्म कशाला म्हणतात, आणि जे काम केल्यानंतर ते कर्माचं फळही मिळत नाही, ते म्हणजे आपलं अलिप्तपणा राहिला पाहिजे. ज्या क्षणी वाटेल की हा देह हा चालवणारा तो आहे, त्या क्षणी हा तुमच्या देहामधले त्याची काळजी त्याच्याकडे मोकळी जाते. तो देव म्हणेल चायला एवढे दिवस मी हा स्वतःला म्हणत होता, आता माझ्यावर जबाबदारी ढकलली, म्हणजे याला नीट ठेवणं माझं काम आहे, करून बघा. अमुक यांनी सांगितलं हातात हे घाला, अमुक त्यांनी सांगितलं गळ्यात हे घाला, आणि तमुक त्यांनी सांगितलं. अरे जे तिथलं जर स्टेशन बंद झालं तर बाकीचे सगळे चालणार आहेत का? बाकीचं कोण येणार आहे का? मग तुमच्या लक्षात काय येत नाहीये की आपण जीवनामध्ये काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. रोजचं जीवन आजपासून सुरुवात करा. एक पोळी खात असाल ना, त्यातला एक तुकडा ठेवा ना बाजूला, आधी ठेवा, सुरुवात तर करा संन्यास मार्गाला लागण्यासाठी. नाहीतर तुमचं मग तो कुंभमेळ्यातला संन्यासी झाल्याशिवाय राहणार नाही की तुम्ही एकमेकांना कोण किती खायला घालताय आणि काय राहतंय, उपयोग काय. सत्व रज तम तिन्ही गुणांचा जिथं सत्यानाश होतो तो मेळा म्हणजे कुंभमेळा. बघा किती म्हणजे जीवनभर जी व्यक्ती हिमालयासारख्या ठिकाणी साधना करत असते ती एक क्षणामध्ये क्रोधित होते. एक क्षणामध्ये कशासाठी, तर आमचा मान राखला नाही. आणि इथं दत्तगुरूंच्या आरतीमध्ये सांगतात, मी तूपणाची केली बोळवणं एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. रोज घरामध्ये म्हणतो, पण इथं काहीही नाही, अंमलात काही नाही. आमचं फक्त बाहेरच्या गोष्टींवर. सांख्य योगात दिलेलं आहे भगवंतानी की कर्मकांडामध्ये अडकू नकोस. कर्मकांड कर पण अडकू नकोस. कर्मकांड म्हणजे तांत्रिक मांत्रिक नाही. यज्ञ कर, पण कशाचा कर, विचारांचा कर. अग्नी पेटलेला आहे. योग्य समिधा, विचारांची समिधा त्याच्यामध्ये अर्पण कर. देह उत्तम तयार होणार आहे. उत्तम यज्ञाचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते तेल घाल जे तुझ्या डोळ्यांना दिसणार आहे.
जे डोळे तुझे तेजस्वी बनवणार आहेत, असंच तेल घाल उत्तम विचारांचं, त्यांनी तो अग्नी भडकणार आहे. आणि ह्या गोष्टींसाठी आपल्याला संन्यास योग हा समजून, म्हणजे कर्म आणि संन्यास याच्यामधली ही जी दरी आहे ही समजणं गरजेचं आहे. 1 रुपया खर्च केला, दिला त्या बाईला, दे 1 रुपयाची मिरची पण दे आणि त्याच्यावरती फुकटचं पण दे. हे ज्या दिवशी बंद कराल, हे तुम्हाला वाटतंय सोपं, पण हे सगळं तुमच्या कर्मामध्ये लिहिला जातो हिशोब. त्या बाईचं घेत असतो आपण. असं वाटेल त्यांनी काही होत नाही, त्यांनी काय होतंय असं. एवढा थेंब रात्री बाथरूममध्ये नळ चालू करून ठेवा, थेंब सकाळी बादली भरलेली असते, तो थेंब टाकलात तर काय असं असं उचलाल, करंगळीने उचलाल, पण सकाळी उचलाल का? थेंब थेंब साठूनच पाप तयार होतं, मग ते उचलवत पण नाही. लक्षात घ्या. आणि मग त्याच्यासाठी घडाच लागतो ते मोकळं करायला. आपण म्हणतो याचा घडा भरला पापाचा. कधी विचार केला पापाचा घडाच का भरतो, बादली का नाही भरत? तर म्हणतात ना पापाचा घडा भरला. कुठला घडा भरला? हा जो रोजचा जो आपण भरतो ना त्याला म्हणतात. ठोक्याचं पातेलं तयार करताना एकदम नाही सगळीकडे रोज एक ठोका, असं रोज म्हणजे एक एक ठोका मारतात, तेव्हा ठोक्याचं पातेलं तयार होतं आणि त्यातलं तत्व बदलतं. पदार्थ नासत नाही. आतमधल्या पदार्थामधलं चैतन्य हे उत्तम राहतं. कधी घरी प्रयोग करून बघा. ठोक्याचं पातेल्याचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे हे जे तुम्ही जे ठोका मारता, म्हणजे त्याची ऊर्जा निर्माण करता, त्याची अवस्था बदलता. त्याच प्रकारे मध्ये सर्वसामान्य जीवन जगताना रोजच्या जीवनामध्ये आपण कुठं चुकतोय ह्याचा विचार करा. कचरा आपल्या घरात करायचा, आपलं खायचं आणि कचरा दुसऱ्याच्या दरवाज्यात नेऊन टाकायचा, कोणी बघत नाही आहे ना तो. कारण आपल्याला असं वाटतं कोणी बघत नाही. किती दुर्दैव आहे. का आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात, का आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स येतात? त्याची कारणं अशी आहेत की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कर्म तैसे फळ लाभते केवळ. तू जसं वागतोयस तसंच करतोय. बकेट सांख्ययोग ओवी नंबर 39 श्रीकृष्णाने दिलेलं आहे. जीवन जगताना ही बकेट घेऊन जग. ह्या सगळे त्याच्यामध्ये आपण जीवन जगताना आहे. परस्त्रीकडे बघू का नको? परपुरुषाकडे बघू का नको? त्याची पातकं दिलेली आहेत. प्रत्येक गोष्टी आपण म्हणतो की कसं पातक, म्हणजे भगवद्गीतेत लिहिलंय. हो, भगवद्गीतेत लिहिलंय. डायटिंग लिहिलंय भगवद्गीतेमध्ये. तर मागच्या वेळी सांगितलं डाएट कसं करावं. युद्धभूमीवरती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. त्याचं महत्त्व कशाशी जोडलंय? कर्माशी. काही कारण आहे? मग इथं दिलेलंच आहे ना, पण आपण ते नाहीच करत. आपण फक्त त्याच्यामध्ये नावं ठेवत बसतो. ह्याची खरंच फोटो काढा, एक झेरॉक्स काढा सगळ्याची. नसेल मला सांगा, मी देतो तुम्हाला झेरॉक्स काढून. पण काहीही जरी वाचलं नाहीत तरी सांख्ययोग ओवी नंबर 39चा अर्थ हा जरूर वाचावा. कारण तो म्हणजे तुमच्या उत्तरार्धामध्ये, जसं म्हणतो ना आता रिटायरमेंट झालं आहे, मनुष्य रिटायर म्हणजे 58, 57 नाही, ज्ञानेश्वर 16व्या वर्षी रिटायर झालेले होते. लक्षात घ्या. रिटायर म्हणजे निवृत्ती, म्हणजे तृप्तता. ज्या क्षणी मनुष्याला तृप्तता येते त्या क्षणी मनुष्य निवृत्त होतं. आज श्रीखंड खातोय 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 खातोय, नाही नको आता, बस आता झालं. मग त्याला पुढचा घास पण जात नाही, मग निवृत्त बाजूला. इतकं खाल्लंय, आता एकही जात नाही. कारण आता एक खाल्लं तर आहे घात खाल्लेलं उलटून पडेल. कर्माचा सिद्धांत. जेवढं नशिबात आहे भगवंताने दिलेलं आहे तेवढंच मनुष्य पचवायची ताकद असते. आपण जास्त करतो, आपण जास्त घेतो. मग ह्या कर्म ते संन्यास. आपण जर खरंच अभ्यास करत असाल किंवा काही असेल तर आपण कशासाठी महत्त्व पाहिजे. आता 21 का 22 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. गंमत आहे. म्हणजे मी काल परवा प्रवासात येत होतो तेव्हा चाललो होतो, इथं जायचं, त्यांना
हा कुठंतरी उत्तर भारतीय ह्याच्यामध्ये त्यांचं चाललं होतं काय काय घ्यायचं आणि काय काय नाही. किती वस्तूंमध्ये अडकणार आहात तुम्ही? काय केलंय आपण गुरु? आपल्या गुरुंनी त्याच्यामध्ये काय केलंय? कितीदा विचारतो की तुम्हाला नाम दिलं, दीक्षा दिली, म्हणजे काय दिलं? दीक्षा दिली म्हणजे काय दिलं? आणि नाम दिलं म्हणजे काय दिलं? कानात काहीतरी मंत्र सांगायचा आणि त्याच्यावर सांगितलं हे तू जन्मभर जप. कधी त्या माणसाचा त्या गुरूंना विचारायचा हिंमत होते हे का मला दिलं? ते नाही होत. का नाही होत? जर भगवंत इथं अर्जुनाला प्रत्येक गोष्ट उलगडून सांगतोय तर सांगितलंच पाहिजे की मी हे का करावं, मला कळलं पाहिजे. जर ते कळलं तर ते मला उत्तम. जर तुम्हाला पहिली पायरीच कळली नाही तर तुमचं पुढचं अख्खं कळणारच नाही आहे. फक्त मी सांगतो म्हणून कर म्हणून तसं नाही होत. मग त्याच्यापेक्षा सांख्ययोग 39 नंबर अतिशय उत्तम. काही जगातलं तुम्हाला काही वाचायची गरज नाही आहे, सगळं ते आहे. आपण सगळ्यांचे पोथ्या वाचतो, स्तोत्र वाचतो. तुम्ही हा योग वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कुठलीही पोथी घ्या, कुठलंही स्तोत्र घ्या, काहीही करा, तुम्हाला लक्षात येईल की सांख्य योगामधल्या ह्या ओवीमध्ये या सगळ्यांचं सार लपलेलं आहे, जे भगवंताने अगोदरच सांगितलेलं आहे. ही काय करायचं आहे, कसं जगायचं. स्वामींनी अमुक केली, स्वामींनी असं करून त्याला बरं केलं, स्वामींनी असं केलं, त्याचं घरदार दिलं, स्वामींनी हे केलं. अरे पण ह्या सर्व भौतिक गोष्टी आहेत. कशामध्ये उल्लेख आहे का की ज्ञान दिलं? माऊलींच्या कुठल्या ह्याच्यामध्ये आहे का माऊलींनी कोणाला घर दिलं, कोणाची व्याधी घालवल्या कोणाला त्याच्यात? त्यांनी एकच केलं, ज्ञान दिलं. कारण ज्यांनी तुम्हाला गरज आहे ते ज्ञानाची, म्हणजे तुमची बुद्धी ही जागृत करायचं काम माऊलींनी केलं. तेवढं झालं की बाकी कळलं, पण तरी आम्हाला कळत नाही. ज्या चांगदेवानांना अहंकार होता तेही उदाहरण तुम्हाला सांगून झालेलं आहे. संजीवनी सगळे प्रेत गोळा करायची आणि आठवड्यातनं एकदा बाहेर यायचं, संजीवनी प्रयोग करायचा की वा 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 जय जयकार. आणि ती म्हातारी कुत्र्याला घेऊन बसलेली असते की माझं कुत्रं, तिचं खूप प्रेम. कोण नसतं घरात, कुत्रंच एक तिचं असतं की हे कधी बाहेर येतील. अहंकार, इतका अहंकार. मी जिवंत करतो, मी परमात्मा. ती मुक्त आहे, ते हाड उठ, कुत्रं उठून जातं. ताकद एकरूपता. ही काय जादूचा चमत्कार केला नाही तिने. कुठले काही असं म्हणजे आहे कुठलं आहे चांगदेव महाराज हे मंत्र म्हणायचे तेवढे सुद्धा मुक्ताईने म्हटले नाही हो. ए हाड उठ असं एवढंच म्हटलं, ते कुत्रं उठून, मेलेलं कुत्रं उठलं. लक्षात घ्या, एकरूपता. केलेली कृती ही परमात्माच करतो, ही जाणीव ज्या क्षणी या देहाला आणि विचाराला होईल त्या क्षणी मनुष्याच्या जीवनामध्ये बदल घडायला सुरुवात होईल. आणि हा मनुष्याच्या जीवनामध्ये घडणारा बदल म्हणजे त्याच्या जीवनातला एक माइलस्टोन असेल. कर्मातनं संन्यासात जाणं ह्याला म्हणतात. कर्मसन्यास योग हा भगवंताने अर्जुनाला सांगितलं. त्यातली पहिली ओवी, पहिल्याच ओळीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोणाच्याही घरचं भिक्षा घेतलेलं खाऊ नकोस, कारण ते दूषित अन्न असतं, आपल्याला माहीत नसतं. म्हणजे याचा अर्थ फक्त अन्न नाही, तुम्ही कोणाचेही काहीही घेऊ नका. जीवनात घेतलं असेल, माहिती असेल, त्याला परत करून मोकळं व्हा. नसेल परत करू शक्य असेल, त्यांना फोन करून सांगा, त्यांना स्वतःला सांगा की माझ्या हातनं हे केलं, त्यांनी माफ केलं, ठीक आहे. नाही केलं तर त्या कर्माचं फळ भोगायला तुम्ही तयार राहा. पण हे करता करता एक दिवस तुमची बादली भरणार आहे, हे तुम्ही विसरू नका. खूप महत्त्वाचं आहे. अर्जुनाला जी गोष्ट वाटली की मी असं करीन तसं करीन, तर तसं नाही आहे. जीवन हे घडवायलाच लागतं. जीवन हे घडवण्यासाठीच असतं. चिलमीचं मागच्या वेळी उदाहरण सांगितलेलं होतं की कुंभाराने चिलीम बनवता बनवता ती परत मोडली आणि माठ केला. म्हणून मातीने विचारलं तिला, का रे इतकी उत्तम केली होतीस, मला मी लोकांच्या मुखी लागले असते रोज,
संतांच्या मुखी लागले असते, तू मला परत माझं आयुष्य संपवलंस, म्हणजे परत माती केलीस माझ्या आयुष्याची. आणि तेव्हा तो म्हणाला की आता तुला जे केलं आहे ना, तुझं आयुष्य हे उत्तम जाईल, शीतल राहील, आणि तू लोकांना दुसऱ्याला शीतलताच देशील. चिलीम केले असतं तर चौकांना तू निखारात दिला असतास आणि मनुष्याच्या आयुष्याची सुद्धा राख रांगोळी झाली असती. लक्षात एवढ्यासाठी यायला पाहिजे की आपण कोणाच्या हातात पडतोय, आपण आपली जीवनाची कमान कुठल्या गुरु म्हणून म्हणणाऱ्या माणसाच्या हातात देतोय, हे कळणं खूप सध्याच्या काळात गरजेचं आहे. कारण हे जर चुकीच्या ठिकाणी घडलात आणि आयुष्याची जर चिलीम झाली तर जळल्याशिवाय राहणार नाही. आणि जर त्यांनी योग्य मडकं केलं तर आयुष्यात उत्तम शीतलता आल्याशिवाय राहणार नाही. कर्म संन्यास योग याच्यामधली ही पहिल्या ओवीतले पहिले 2 शब्द, दुसऱ्याच्या घरचं काही घेऊ नये, हा कर्माचा पहिला सिद्धांत आहे. कोणाचंही काही घेऊ नये, हा कर्माचा पहिला सिद्धांत आहे. आणि कर्म करताना परमात्म्याने लिहून दिलेलं आहे ते कर्म करत राहावं, हा कर्माचा पहिला सिद्धांत आहे. फक्त त्याच्या फळाची अपेक्षा जर तुम्ही केली तर ते तुमच्या अंगाला चिकटणार आहे, अन्यथा तुमच्या ते अंगाला चिकटणार नाही. हे लक्षात घ्या. आज इथंच थांबू. पुढच्या भागात कर्म संन्यास योग हा पूर्ण सुरू करू. श्रीराम.